कोणीचिवा मिनासान. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मी ज्या जॅपनीज कंपनीमध्ये सिलेक्ट झालेलो आहे, माझ्या ज्या जॅपनीज कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तर त्या कंपनीचे हायर ऑथॉरिटी डिग्निटरीज, फॉर एक्झाम्पल CEO, मॅनेजमेंट, मॅनेजर्स, त्या सर्व ऑथॉरिटीजसोबत आज आमची झूम मीटिंग होते. इंटरव्ह्यू टाईप एक मीटिंग होते, नॉट इंटरव्ह्यू बट एक बेसिकली एक जॅपनीजमध्ये कन्व्हर्सेशन होतं. सो आज ती आमची मीटिंग झाली. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. जॅपनीजमध्ये पूर्ण एक मीटिंग झाली. तर आम्ही वेगवेगळ्या टॉपिकवर बोललो. वाताशी तचिवा आयुर्वेद टॉपिक इथे हानाशी मास्ता तो ते मग योकात्ता देस. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तर फर्स्ट टाईम जे आमचे CEO आहे, जे हायर ऑथॉरिटी डिग्निटरीज आहे, त्यांच्यासोबत झूमवर मीटिंग केली आणि इट वॉज रिअली व्हेरी एक्सलंट एक्सपिरियन्स. मी जे काही जॅपनीज ऑथॉरिटीजसोबत बोलत होतं, हायर ऑथॉरिटी डिग्निटरीजसोबत बोलत होतं, तर ते पण बोलले का तेजस सांगवा आणि का जो देस. तर इट वॉज रिअली व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि त्यांनी मला सांगितलं का ऑगस्टपर्यंत अजून तुझ्या हातात 2-2.5 महिने आहेत, तर तू अजून प्रॅक्टिस कर, अजून जॅपनीज फ्लुएन्सी इम्प्रूव्ह कर. सो इट विल बी बेटर फॉर यू टू अचीव मोर सक्सेस इन जापान. सो हा व्हिडिओ याच्यासाठी शूट करतो आहे का माझा जो काही एक्सपिरियन्स होता, तो जे माझे फ्रेंड्स आहेत ज्यांनी जॅपनीज शिकायचं स्टार्ट केलं आहे, तर त्यांना एक छोटीशी मोटिवेशन भेटावं म्हणून मी रेकॉर्ड करतो आहे. जे काही माझे फ्रेंड्स आहेत जे पुण्यामध्ये आता जॅपनीज शिकत आहे, तर तुम्हाला असं होत असेल का, काही वेळेस असं होत असेल कळत नाही आहे, काही डाऊट्स येत आहे, असं वाटत असेल का खूप डिफिकल्ट लँग्वेज आहे, कसं होईल आपल्याकडून सिम्पलमध्ये. तो त्यांना मला एकच सांगायचं आहे का अगोदर माझी सेम टू सेम अशीच सिच्युएशन होती. 6 महिने अगोदर जेव्हा मी जॅपनीज शिकायला स्टार्ट केलं होतं, मला तेव्हा जॅपनीजचं काहीच समजत नव्हतं. लिटरली हिरागाना आणि काताकानामध्ये त्या कॅरेक्टर्समध्ये पण माझं कन्फ्युजन व्हायचं का माझी जंबलिंग होऊन जायची. कोणता कॅरेक्टर हिरागानाचा आहे, कोणता कॅरेक्टर काताकानाचा आहे. अँड इवन कांजी इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट अकॉर्डिंग टू मी. ग्रामर पॅटर्न्स लक्षात राहत नव्हते. खूप प्रॉब्लेम्स यायचे. माझ्या टीचर्सवर, माझ्या सेन्सेवर, माझ्या मेंटरवर मी विश्वास ठेवला आणि ते ज्या प्रकारे मला गायडन्स करत होते त्या प्रकारे मी माझा जॅपनीजचा अभ्यास केला. सो तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे का आपल्या मेंटरवर भरोसा ठेवा, ट्रस्ट ऑन देम, आपल्या सेन्सेवर भरोसा ठेवा आणि ते जे काही शिकवत आहे ते कन्सिस्टंटली फॉलो करा. एक सांगू इच्छितो का कोणतीही फॉरेन लँग्वेज जेव्हा आपण शिकत असेल, तर व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज 100% फोकस वेन युअर सेन्से इज टीचिंग यू. अँड सेकंडली कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. तुम्ही लँग्वेज शिकण्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. जे आपले सेन्से आपल्याला होमवर्क सांगते तो आपण रेग्युलरली केलं पाहिजे. ॲक्टिव्हिटीज जे सांगते ते केलं पाहिजे. आणि इट इज नॉर्मल. तुम्हाला असं वाटत असेल का खूप डिफिकल्ट लँग्वेज आहे, ट्रस्ट मी 6 महिने अगोदर माझी सेम टू सेम सिच्युएशन होती. बट आज तो दिवस आहे, आज मी जे आपले कंपनीचे हायर ऑथॉरिटी CEO आहे, मॅनेजमेंट आहे, त्यांच्यासोबत लिटरली जॅपनीजमध्ये बोललो. मीन्स खूप छान वाटलं त्यांच्यासोबत जॅपनीजमध्ये बोलून आणि वाटलं का यार खरंच आपण पण जॅपनीजमध्ये बोलू शकतो. सो तुम्हाला पण तुम्ही पण जेव्हा हार्डवर्क करशाल, तुम्ही पण जेव्हा जॅपनीजला तुमचा वेळ द्याल, व्यवस्थित 100% फोकस देऊन जॅपनीज शिकाल, डिसिप्लिन राहून जॅपनीज शिकाल, तर तुम्हाला पण नक्की जॅपनीज बोलता येईल. जस्ट ट्रस्ट युअर मेंटर्स अँड युअर सेन्सेस. आणि जे काही ॲक्टिव्हिटीज आपले सेन्सेस सांगतील ते आपल्या फ्रेंड्ससोबत डिस्कशन करा, आपले जे क्लासमेट आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करा, खायवा करा. त्यानंतर आपले हिरामिकीचे जेवढे पण सेन्से आहे, ट्रस्ट ऑन ईच अँड एव्हरी सेन्से. ते जे काही शिकवत आहे ते त्यांचं 100% फोकस देऊन ऐका. आणि काही छोट्यातला छोटा डाऊट जरी असेल तरी सेन्सेला विचारा, त्यांच्याकडून डाऊट क्लिअर करून. आणि आपले सेन्से ज्या प्रकारे आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला लावत आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. फॉर एक्झाम्पल स्काय रायटिंग झाली, कांजी असं स्काय राईट करणे. त्यानंतर जे आपलं कांजी जे असते, आपण जे ग्रीड नोटबुकमध्ये आपल्याला सेन्से काढायला लावतात त्याच्यामध्येच काढणे, ना की रुलर पेजेसवर काढणे. इट शुड बी रिटर्न ऑन ग्रीड बॉक्सेस ओनली, ग्रीड पेजेस नोटबुक ओनली. तर हे छोट्या छोट्या स्टेप्स जे आहेत ते खूप मॅटर करतात. लिटरली तुम्ही सेन्से जे जे एक एक गोष्ट सांगतील त्यांच्याकडं पूर्ण लक्ष द्या, कारण सेन्सेला माहिती आहे आपल्याला काय शिकवायचं आणि आपण कशी आपली जॅपनीज इम्प्रूव्ह करू. सेन्से आपल्याला जे रेकॉर्डिंग सेंड करायला लावतात तर ते व्यवस्थित 4-5, 6-7 वेळेस अगोदर त्याचे खायवाची प्रॅक्टिस करा आणि मग ते रेकॉर्ड करा. असं नका करू का डायरेक्ट बुकमध्ये बघूनच रेकॉर्डिंग करतोय आपण. डोंट डू दॅट. वन मोर इम्पॉर्टंट थिंग टू प्रॅक्टिस Japanese is that
जे काही तुम्ही शिकाल नवीन व्होकॅब्युलरी, फॉर एक्झाम्पल थाबेमास, नोमीमास, किकीमास, योमीमास, तर हे सगळे जे काही व्होकॅब्युलरीज आहे त्या डे टू डे लाईफमध्ये वापरायचा प्रयत्न करा. इट हेल्प्स अलॉट आणि ते एक शॉर्ट टर्म मेमरीमध्ये फिट असतं, पण मग ते लॉंग टर्म मेमरीमध्ये फिट करण्यासाठी तुम्ही त्याचा डेली रेग्युलर बेसिसवर यूज केला पाहिजे. सो दिस इज वन थिंग. आणि माझी एवढी वाईट परिस्थिती होती का माझी योमीमास, नोमीमास या दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं. योमीमास काय आणि नोमीमास काय. नोमीमासला मी कधी योमीमास बोलायचो, योमीमासला कधी नोमीमास बोलायचो, किकीमास, हाकीमास, हे जे सिमिलर व्होकॅब्युलरी वाटतं यांच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. पण मग रेग्युलरली प्रॅक्टिस केली आणि हायवामध्ये ते सर्व शब्द यूज करून त्याची मला आता प्रॅक्टिस झाली का ते कसं यूज करायचं काय. आणि मी आज जे काही जॅपनीज बोलतोय तर याच्यामध्ये आपल्या सर्व हिरामेकीच्या सेन्सेसचा तर सपोर्ट असल्यामुळेच ते सगळं शक्य झालं. आणि मी पण कन्सिस्टंटली अभ्यास केला आणि आपल्या मेंटरवर, आपल्या सेन्सेवर पूर्ण भरोसा ठेवून त्यांनी ज्या प्रकारे गायडन्स केलं, ज्या ज्या स्टेप मला इम्प्रूव्हमेंटसाठी सांगितल्या त्या सर्व मी 100% फॉलो केल्या. तर तुम्ही पण आपले जे सेन्से मेंटर्स आहेत त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो करा. आणि एक गोष्ट सांगायची राहिली होती का ते जे जॅपनीज डिग्निटरीज होते ते खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात का यांना कसं कम्फर्टेबल फील करून द्यायचं, यांना कसं असं वेगळं नाही वाटलं पाहिजे, व्यवस्थित बोलतील. त्यांना खूप काळजी राहते आपली का आपण व्यवस्थित जॅपनीज बोललो पाहिजे असं त्यांना काळजी असते. आणि जास्त जॅपनीजला लाईटली पण नका घेऊ बिकॉज इट इज नॉट द इझी लँग्वेज. खूप मेहनत करावं लागते, हार्डवर्क करावं लागतं आणि कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागतं. वाताशी करा इजो देस. काम पाते कुदासाय, आरिगातो गोजाइमासु.